नमस्कार, मी केदार MH13 फूड अँड ट्रॅव्हलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण आलो आहे एका अशा हॉटेलवरती, एका अशा मराठमोळ्या ढाब्यावरती की जिथं फक्त एकच बोललं जातं, भाऊ हिथं फक्त चवच खूप चांगली आहे। तर या मित्रांनो, आपण आज जाऊया आणि चांगली आणि रुचकर अशी चव घेऊया। हॉटेल म्हणलं की चमचमीत खाणं आलं, ढाबा म्हणलं की मसालेदार जेवण आलं। आज आपण या हॉटेलच्या किचनमध्ये आलेलो आहोत आणि चमचमीत मसालेदार जर आपल्याला खायचं असेल, आपल्याला बघायचं असेल, तर आज आपण एक वेगळा अनुभव आपण किचनमध्ये अनुभवणार आहोत। आज आपण करतोय चिकन तंदुरी। तर आपल्या या मित्राला विचारूयात की कशा पद्धतीने चिकन तंदुरी केली जाते, कशा पद्धतीने यामध्ये मसाले वापरले जातात आणि या सगळ्याची प्रोसेस काय आहे, की यामध्ये काय काय घातलं जातं, कशा पद्धतीने ही चिकन तंदुरी केली जाते। आता आम्ही प्रोसेस चालू करतोय। ये दही आहे। अच्छा, यांनी पहिल्यांदा एका छोट्याशा पातेल्यामध्ये दही घेतलेलं आहे। अच्छा, काय ते ठराविक असं त्याचं माप आहे का तुम्ही सर्वसाधारण अंदाजा एवढं दही घेताय? अंदाजे। अच्छा, चिकन मटन मसाला। अच्छा, यांनी यात मिक्स केलेला आहे चिकन मटन मसाला। ओके, खड़ा मसाला। ये कौन सा मसाला है? खड़ा मसाला। अच्छा, खडा मसाला म्हणून एक मसाला मिळतो मार्केटमध्ये, सगळीकडे अवेलेबल आहे, तर तो यामध्ये आपण आता मिक्स करतोय। चाट मसाला, काला नमक। चाट मसाला आणि काला नमक। हमारे पाउडर, काला तिखट, धनिया पाउडर। अच्छा, याच्यामध्ये अजून तांबडं तिखट टाकलंय, धनिया पावडर टाकलेली आहे आणि काला तिखट, काळं तिखट सुद्धा मिक्स केलेलं आहे। हमारे पाउडर, याच्या तंदुरी मसाला। अच्छा, ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये जो अवेलेबल असतो तो तंदुरी मसाला सुद्धा यामध्ये मिक्स केलेला आहे। लसूण पेस्ट आणि लसूण पेस्ट यामध्ये आपण मिक्स करतोय आता। चवीनुसार मीठ। राई का तेल। सर्वसाधारण अंदाजे मोहरीचं तेल आता मिक्स करतोय आपण। या दहीमध्ये धनिया पावडर असेल, तिखट असेल, चवीप्रमाणे मीठ असेल, या सर्व गोष्टी ज्या ज्या तुम्हाला आत्ता मी सांगितल्या त्या त्या आपण यामध्ये मिक्स केल्या आहे आणि या सगळ्यांचं एक मिश्रण आपण आता करून घेतोय। दही आणि ह्याच्यामध्ये टाकलेले वेगवेगळे मसाले हे आपण आता एक जीव करून घेतोय। आणि आता आपण याच्यामध्ये अख्खी एक कोंबडी, त्याला आतून बाहेरून जिथे आपण कट केलेला आहे त्यामध्ये आपण मसाला भरतोय। हा माझा आजचा पहिला अनुभव आहे
करताना इतकं सुंदर दिसतंय हे, खरंच मित्रांनो तोंडाला पाणी येतंय. करताना इतकं सुंदर दिसत असेल तर खाताना खरंच खूप मजा येणार आहे. आता आपण मित्रांनो ही चिकन ह्याच्यामध्ये मसाला पूर्णपणे एकजीव करून मिक्स केलेला आहे आणि हे चिकन ह्याच्यामध्ये लावलेला सर्व मसाला हा 20 मिनिटासाठी आपण डीप फ्रीजमध्ये ठेवतोय. 20 मिनिटानंतरची प्रोसेस आता आपण बघूयात. आता काय करायचंय आपल्याला? ये सड़ी में लगा के तंदूर में लगाने का. अच्छा, आता मस्तपैकी ही तंदुरी जी आहे ही आपण सळीमध्ये लावूयात आणि भट्टीमध्ये मस्तपैकी शिजवायला ठेवूयात. करा. पहिल्यांदा कांदा घातला, आणि पूर्ण कोंबडी त्या सळईमध्ये फसवली आहे. राहिलेला खालचा मसाला आपण संपूर्ण कोंबडीला लावलेला आहे. आणि ही गेली भट्टीमध्ये. आता मला सांगा, ही अशी भट्टीमध्ये किती वेळ ठेवायची? क्या 10 मिनट. अच्छा, उसके बाद ऊपर निकाले, ऊपर बाहर निकालते. अच्छा. जवळजवळ ही तंदूरची प्रोसेस भट्टीमध्ये 10 ते 15 मिनिटं चालणार आहे. मित्रांनो टाइम झालाय आता. एक सर्वसाधारणपणे माझ्या अंदाजानुसार एक 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. तर आता आपण बघूयात की आपली तंदुरी कशी शिजलेली आहे. काढा भैया बाहेर. हा हा हा, क्या बात आहे. हे असं सगळं बघून ना खरंच म्हणजे माझ्याच नाही कुणाच्याही तोंडाला पाणी येईल. असं म्हणलं जातं की जेवताना फार बोलू नये, पण मी जर आज बोललो नाही तर तुम्हाला माहिती देणार कोण? आपल्या या ग्रामीण भागातलं हॉटेल म्हणलं की झणझणीत रस्सा ची मजा खूप वेगळी आहे. तर ज्यावेळेस तुम्ही इकडे येताल, या हॉटेलला भेट देताल, त्यावेळेस याचा आस्वाद नक्की घ्या. असू दे. आपण पहिल्यांदा टेस्ट करूयात चिकन तंदूर. जितक्या सुंदर पद्धतीने आपल्या मित्रांनी आपल्यासाठी बनवली. खरंच खूप चांगल्या पद्धतीनं हे बनवली गेली. खरंच खूप खूप टेस्टी आहे. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.